नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चाललेलो आहोत गुजरात ट्रिप करता। आज आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणी जे ठिकाण गुजरातमधील अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे। आपण नाशिक या ठिकाणाहून निघालेलो आहोत। हे जे ठिकाण आहे ते नाशिकपासून साधारणतः 110 किलोमीटर अंतरावर आहे। आपण नाशिक धरमपूर या हायवेने चाललेलो आहोत, जो की सुरतकडे जाणारा हायवे आहे। आजच्या या ट्रिपसाठी 10 फॅमिलींचा ग्रुप घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आपल्याला जर भ्रमंती या चॅनलचे व्हिडिओज आवडत असतील तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। पेठपासून साधारणतः 10 किलोमीटर अंतर आल्यानंतर सुतारपाडा हे गाव लागतं आणि या गावामध्ये या ठिकाणी अतिशय खमंग असा बांगडा मासा या ठिकाणी आपल्याला फ्राय करून मिळतो आणि या ठिकाणी आम्ही बांगडा फ्राय मासा खाण्यासाठी थांबलेलो आहोत। अतिशय माफक अशा दरामध्ये आपल्याला ताजा मासा या ठिकाणी खावयास मिळतो। नक्कीच आपण जर या रस्त्याने आलात तर या ठिकाणी बांगडा, जो की तव्यावर चुलीवर फ्राय केलेला अतिशय चविष्ट असा हा मासा लागतो। आपण नक्कीच या ठिकाणी आल्यावर ट्राय करा। अगदी ताजा असा बांगडा फ्राय, यावर ताव मारताना बच्चे कंपनी तसेच आमचे होम मिनिस्टर या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये बांगडा फ्राय ची टेस्ट घेताना सर्वजण अतिशय खुश। आपण बघू शकता अतिशय आनंदाने या ठिकाणी बांगड्याचा स्वाद घेतला जात आहे। आपण देखील या रस्त्याने आलात तर नक्कीच या ठिकाणचा बांगडा खाण्यासाठी आवर्जून या आणि या ठिकाणी असलेला ताजा चविष्ट असा बांगडा याचा आस्वाद नक्कीच घ्या। आपल्याला नक्कीच या ठिकाणचा बांगडा आवडेल। दोन तासाच्या प्रवासानंतर आपण ज्या ठिकाणी आपल्याला यायचं होतं अशा स्पॉटला आपण येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला जी कमान दिसते आहे ती गुजरात राज्यातील दमन दीव हे जे केंद्रशासित प्रदेश आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या दमन दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 2-3 प्रकारचे बीच आहेत
आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण त्या बीचवर येऊन अतिशय आनंद घेऊ शकतो। या ठिकाणी असलेलं देवका बीच, जंपोर बीच हे अतिशय प्रसिद्ध असे बीच आहेत आणि आज आपण जाणार आहोत जंपोर बीचवर, जे की अतिशय मोठं असं बीच आहे। या ठिकाणी मोठी अशी चौपाटी आहे आणि विविध भागातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात। तसंच गुजरात राज्यातील अतिशय प्रसिद्ध असं हे दमन-दीव केंद्रशासित प्रदेश आहे आणि या ठिकाणी असलेलं हे जंपोर बीच आहे। नक्कीच आपण या बीचवर या, आपल्याला नक्कीच हे बीच आवडेल। अतिशय गर्दी या ठिकाणी बघावयास मिळते। या ठिकाणी पार्किंगसाठी आपण बघू शकता खूपच गर्दी आहे। आणि आपण जंपोर बीचवर येऊन पोहोचलेलो आहोत। आपण बघू शकता अतिशय पर्यटकांची अतिशय गर्दी असलेले हे बीच आहे, आपल्याला नक्कीच आवडेल। या ठिकाणी बच्चे कंपनींना खेळण्यासाठी आम्ही विविध गेम्स आणलेले होते आणि या ठिकाणी बच्चे कंपनी गेमचा आस्वाद घेत आहेत। त्यामध्ये मोठे माणसं देखील आनंदाने त्यामध्ये सहभागी होत आहेत आणि बीचवर आल्याचा आनंद लुटत आहेत। खरोखरच बीचवर आल्याचा एक वेगळा आनंद आपल्याला मिळत असतो आणि यासारखे खेळ जर खेळावयास मिळाले तर त्याहून अधिक मजा वाटते। या ठिकाणी मोठा ग्रुप असल्यामुळे आम्हाला खूपच छान वाटलं, धमाल मस्ती करता आली आणि बीचवर आल्यावर पुरेपूर आनंद लुटता आला। आता दुसरा जो रस्सीखेच हा गेम आहे, या ठिकाणी आम्ही त्याचा आनंद घेत आहोत। सर्वप्रथम बच्चे कंपनीला या ठिकाणी आम्ही 2 गटांमध्ये रस्सीखेच या खेळात उतरवलेला आहे। अतिशय आनंदाने मुलं या ठिकाणी खेळत आहेत। त्यानंतर महिला मंडळ रस्सीखेचसाठी तयार। रोजच्या जीवनाच्या धावपळीतून वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन चौपाटीवर जो काही विविध गेम खेळण्याचा आनंद मिळाला तो काही औरच, आणि मोठा ग्रुप असल्यामुळे खूपच मजा आली। आपण बघू शकता या ठिकाणी महिला मंडळ अतिशय ताकदीनिशी या ठिकाणी रस्सीखेच या गेमचा आनंद घेताना दिसत आहेत। त्यानंतर जेंट्स ग्रुप या ठिकाणी रस्सीखेच खेळताना दोर तुटलेला आहे, पुन्हा दोर जोडून नव्याने 2 गटांमध्ये या ठिकाणी रस्सीखेच हा खेळ घेतला जात आहे। खूपच
मजा या ठिकाणी येत आहे। चौपाटीवर पाण्यात भिजण्याचा आनंद घेताना बच्चे कंपनी। यानंतर या ठिकाणी म्युझिक लावून गरबा नृत्य या ठिकाणी करत आहेत महिला मंडळ। चौपाटीवर आल्यानंतर पुरेपूर आनंद लुटण्याचा हा या ठिकाणी क्षण। दमनचा किनारा जो की अतिशय सुंदर आहे, आपल्याला नक्कीच आवडेल। नक्कीच आपण या ठिकाणी या। अतिशय सुंदर असं हे नृत्य। या ठिकाणी स्लो मोशनचा आनंद लुटताना बच्चे कंपनी, त्याचबरोबर जेम्स ग्रुप, चौपाटीवर धावण्याचा एक वेगळाच आनंद असतो, परंतु त्यासाठी अगदी मोठा ग्रुप असावा लागतो, त्यामुळे आनंद अधिक द्विगुणित होत असतो। या ठिकाणी उंटाची स्वारी करताना बच्चे कंपनी। त्याला वाळवंटातील जहाज म्हटलं जातं असा उंट या ठिकाणी चौपाटीवर बच्चे कंपनीला रायडिंगसाठी उपलब्ध झाला। अतिशय आनंदाने अशी या ठिकाणी उंटाची रायडिंग झाली। आपल्याला या ठिकाणी हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग तसेच टांगा यासारख्या गोष्टींचा आनंद या ठिकाणी येऊन घेता येऊ शकतो। सर्वच गोष्टी आपल्याला या ठिकाणी अनुभवास मिळतात, त्यामुळे नक्कीच हा बीच आपल्याला या ठिकाणी आवडेल। आपण नक्कीच या। असा आमचा ग्रुप या ठिकाणी आपल्यास दिसत आहे।
अतिशय मोठा असा ग्रुप असल्यामुळे आनंद या ठिकाणी ग्रुपमधील सर्व मेंबर्स या ठिकाणी नृत्य करताना आपणास दिसत आहेत. दमण हे जे ठिकाण आहे हे केंद्रशासित प्रदेश आहे. या ठिकाणी आपल्याला लॉजिंगची देखील व्यवस्था होऊ शकते आणि सनसेट सनराईज पॉईंट्स पाहण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकता. यानंतर इथून आम्ही निघाल्यानंतर जे काही आदिवासींचं 31वे महासंमेलन होतं, या महासंमेलनामध्ये आम्ही गेलो आणि या ठिकाणी आदिवासींची जी काही संस्कृती आहे ती या ठिकाणी बघावयास मिळाली. या ठिकाणी स्टॉल्स लागलेले आहेत आणि त्या स्टॉल्समध्ये वेगवेगळ्या वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. वेगवेगळे औषधं या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळतात. आयुर्वेदिक औषधं आहेत. जंगलातील वेगवेगळ्या वनस्पतींचं या ठिकाणी त्या वनस्पतींपासून बनवलेली औषधं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात. या औषधांचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नसतो. अतिशय उपयोगी अशी ही औषधं आपल्याला या ठिकाणाहून मिळू शकतात. विविध पुस्तकं, त्यानंतर विविध प्रकारच्या वस्तू, बहुतेक वस्तू ह्या बांबूपासून बनवलेल्या आहेत. अतिशय अट्रॅक्टिव्ह सुंदर अशा ह्या वस्तू आहेत. आपण बघू शकता आणि या वस्तूंचा दर देखील अतिशय माफक असतो, ज्या की आपण एखाद्या मोठ्या दुकानातून घेतल्यावर त्या ठिकाणी खूपच किंमत लावलेली असते. परंतु या प्रदर्शनामध्ये या वस्तूंचा दर अतिशय माफक अशा स्वरूपाचा असतो. आदिवासी वेशभूषेमध्ये आपल्याला हे चिमुकलं बाळ दिसत आहे. या ठिकाणी आपण बघू शकता तीर कामटा आहे. विविध आकारांमध्ये आखीव रेखीव असे हे तीर कामटे या ठिकाणी बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी तंदूर चहा आपल्याला बघावयास मिळत आहे. मातीचं जे भांडं आहे ते भट्टीमध्ये गरम केल्यानंतर त्यामध्ये उकळलेला चहा ओतून त्याला एक प्रकारे तडका दिला जातो. त्यालाच तंदूर चहा असं म्हणतो आपण. आणि मातीच्या बाउलमध्ये हा चहा पिऊन अतिशय टेस्टी असा हा चहा लागतो. भरपूर असे स्टॉल्स या ठिकाणी लागलेले आहेत. अतिशय अट्रॅक्टिव्ह वस्तू या ठिकाणी बघावयास मिळतात. या ठिकाणी आदिवासी वेशभूषेत नटून महिला मंडळ या ठिकाणी आनंद लुटत आहेत. अतिशय
आदिवासी संस्कृती ही जगात एक अनोखी अशी संस्कृती म्हणून ओळखली जाते आणि त्या संस्कृतीचं संवर्धन जतन व्हावं या उद्देशाने दरवर्षी हे महासंमेलन वेगवेगळ्या भागामध्ये, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आयोजित केलं जातं. आणि यावर्षी हे जे संमेलन आहे हे गुजरात राज्यातील सिल्वास जवळील अथोला या गावी आयोजित केलं होतं. आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला कमेंट्स करून जरूर कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत.